न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। मोखाडा तालुक्यातील 3 ग्रामपंचायतीने दिली स्वप्नातील गावाला अनुभव भेट। आज स्वदेश फाउंडेशन व मोखाडा तालुक्यातील 3 ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने पेठ तालुक्यातील स्वप्नातील गायधोंड गावाला भेट दिली। या भेटीदरम्यान एकूण 65 ग्रामस्थ सहभागी झाले होते। तर ही भेट विचारपूर्वक नियोजित असून गावकऱ्यांनी स्वतः प्रवास खर्च करण्याकरिता निधी जमा केला होता। तर या भेटीच्या अनुषंगाने सहभागी शेतकऱ्यांना ड्रीम विजन संकल्पनेची स्पष्टपणे माहिती मिळाली असून गायधोंडमध्ये झालेल्या महत्त्वपूर्ण बदलाचे साक्षीदार मोखाडा तालुक्यातील ग्रामस्थ झाले असल्याचे समजते आहे। या अभ्यास सहलीमध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी उपजीविकेत आणि गावाच्या विकासात लक्षणीय सुधारणा गायधोंड गावामध्ये प्रामुख्याने पाहिल्यामुळे स्वतःच्या गावांमध्येही असेच बदल घडवून आणण्याची प्रेरणा शेतकऱ्यांना मिळाली आहे। तर गायधोंडच्या ग्रामविकास समितीने उत्कृष्ट सहकार्य करत ड्रीम विलेज उपक्रमाचा प्रवास प्रक्रिया आणि परिणाम धीराने समजावून सांगितला असून आपला स्वतःचा अनुभव मांडून भेटीचा समारोप अत्यंत प्रेरणादायी पद्धतीने करण्यात आला। याप्रसंगी स्वदेश फाउंडेशन संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते व मोखाडा तालुक्यामधील सरपंच सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते। वार्ताहर मोखाडा प्रमुख प्रतिनिधी जगन्नाथ पाटीलची रिपोर्ट। नमस्कार मित्रांनो, मी विशाल लक्ष्मण सारखते, गाव पाथर्डी। आम्ही आज स्वदेश फाउंडेशनच्या वतीने गायधोंड ह्या स्वप्नातील गावाला भेट द्यायला गेलेलो। तिथं आम्हाला जाऊन एक वेगळा अनुभव आला की एकजुटीने माणूस विचार केला तर काय करू शकतो। तिथल्या गावाला भेट दिल्यानंतर आम्हाला तिथलं नियोजन अति उत्तम वाटलं की कोणी कुठं पण रस्त्यावर कुठे पण कचरा टाकत नव्हतं। एकदम स्वच्छ आणि सुंदर गाव होतं। प्रत्येक ठिकाणी त्यांनी वृक्ष लावायला प्राधान्य दिलेलं, सगळीकडं मस्तपैकी हिरवगाळ, फुलांची संख्या वगैरे आणि शेतीच्या प्रमाणात त्यांनी मोठी प्रगती केलेली। म्हणजे पाण्याचं नियोजन झालं, नंतर अनेक गोष्टी आल्या। तर त्याच्यात गावातील युवकांना बाहेर न जाता गावामध्ये काय उद्योगधंदा उपलब्ध होईल आणि शेती आपल्याला किती उत्पन्न मिळवून देऊ शकते ह्या गोष्टीचं चांगल्या प्रगतीचं उदाहरण त्यांनी आम्हाला तिथं दाखवून दिलं। ते गाव आता त्यांच्या एकोप्यानं त्यांच्या गावाला घेऊन किती पुढे गेले आणि आपण किती मागे राहिलोय याच्यातला फरक आम्हाला तिथे कळला की एक जर गाव एकजुटीने काय करू शकतो। आता आपण गावा ठिकाणी काय करतो, एकटा पळायचा प्रयत्न करतो, ते सक्सेस होत नाही, कारण ते एकटा पळून आपल्याला कोणत्याही प्रमाणात साथ मिळत नाही। त्या गावाने एकजुटीने काय काय प्रगती केले हे आम्ही गेल्या आम्हाला एंट्री पॉईंटपासून दिसलं। त्यांनी जिथं ते नियोजन केले, तिथल्या कमानी म्हटल्या, तिथल्या गावात गेल्यानंतर आपण गेलो का आपल्याला गावाच्या शेजारी घाण, कचरा, शेण हे टाकलेलं दिसतं। तिथं त्यांनी ते नीटनेटकं कसं केलं वगैरे हे त्यांच्या अध्यक्षांनी फार चांगल्या पद्धतीने आम्हाला समजावून दाखवलं। त्याच्यानंतर तिथल्या त्यांनी आम्हाला बागा दाखवल्या, फळबागा म्हटला, फुलबागा म्हटला, ते तलावाची नियोजन दाखवला। त्यांनी गावाने काय मेहनत घेतली, त्यांना स्वदेश फाउंडेशनने काय मदत केली, त्यांना किती त्यांनी साथ दिली, आपली मेहनत किती, त्याच्या उत्स्फूर्त प्रतिसाद आपण किती दिल्यानंतर स्वदेश फाउंडेशन आपल्याला काय पद्धतीने मदत करतं ह्याच्यातला फरक आम्हाला कळला की आपण स्वतःने ठरवलं तरच आपण पुढे जाऊ शकतो। नाहीतर आपल्याला स्वदेश फाउंडेशन सारख्या कितीही संस्था आल्या तरी आपण पुढे जाऊ शकत नाही, कारण तर त्याच्यात आपला प्राधान्य फार महत्त्वाचं आहे। आपण जर मनात एक निश्चयपणा केला तर आपण काही पण करू शकतो। ह्या त्या गावात जाऊन भेटीनंतर आम्हाला कळालं। आणि महत्त्वाची गोष्ट ही लक्षात आली का तिथले युवक, जे कोणी गावातले युवक आहेत त्यांनी पुढाकार घेऊन, सुशिक्षित आहेत ते, त्यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या शिक्षणाचा चांगला उपयोग करून आपल्यावर जी परिस्थिती आली, आपल्या आईवडिलांवर जी परिस्थिती आली, बाहेर जाऊन काम करणे म्हणा किंवा मोलमजुरी करणे म्हणा, जर आपण आताच्या पिढीला एक विचार करतो का शिकल्यानंतर नोकरी मिळत नाही, हा एक मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा आहे। तर तेव्हा त्या गावाने आम्हाला असं दाखवून दिलं का जर आपण शेतीकडे वळलो किंवा तिथला उद्योगधंदा चालू केला तर आपण कुठं पुढे जाऊ शकतो। आणि याच्यात स्वदेश फाउंडेशन आपल्याला कोणत्या प्रकारे साथ देते, प्रशिक्षणाच्या अर्थातून ते आपल्याला किती मदत करते किंवा काय, ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव आम्हाला आला। त्या अनुभवातून मी असं सांगू इच्छितो की आमच्याकडे गेल्यानंतर सर्वात पहिले आम्हाला करायचं आहे ते नियोजन करायचं आहे, आपल्या गावाची एकजुटता वाढवायची आहे। आणि जे पोरं आहेत ते जसं आपण क्रिकेट खेळण्यासाठी ग्राउंड बनवायला एकोप्याने येऊन जी एकजुटीने येऊन मेहनत करतो त्या, आणि गावाच्या आर्थिकदृष्ट्या किंवा गावाच्या पुढं जाण्यासाठी काय, प्रगतीसाठी काय लागणार आहे हे एकोप्याने आपण कसं करू शकतो यातला फरक समजावून आपल्या गावासाठी त्या प्रकारचा प्रयत्न करायचा आहे। आणि निश्चितच ते
गायतोंड गाव आहे हे निश्चितच आमच्याकडे आमचं गाव बघायला येईल, हे आम्हाला आदर्श त्यांच्या पुढे ठेवायचा आहे का ते नक्कीच 2 वर्षात 3 वर्षात किंवा 1 वर्षात आम्ही असं करून दाखवू का ते लोक आमच्याकडे आमच्या गाव बघायला येतील का यांच्याकडे आमच्या ठिकाणी बघायला येऊन भेट देऊन यांनी असं काय बदल केला का आम्हाला यांच्याकडं बघायला जायचं आहे. हा आदर्श आम्ही त्यांच्याकडून घेतला आणि नक्कीच आम्ही ते प्रतीने पूर्ण प्रयत्न करणार आहेत. स्वदेश फाउंडेशनने आम्हाला कितपत मदत करणार हे आम्ही लक्षातच घेत नाही. आम्ही आता त्यांनी केलं नाही केलं तरी पण आम्ही आमच्या परीने आमच्या गावाला पुढे नेण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार हे निश्चित आहे.